बातमी पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी मुंबईतून बांगलादेशामध्ये हिंसाचार सुरू आहे आणि या हिंसाचाराचा वाद हा मुंबईमध्ये पोहोचलाय। बांगलादेशातील अराजकता आणि त्याची झळ ही मुंबईला लागलेली आहे। मुंबईत त्याचा वाद पोहोचलाय। वर्दीधारी पोलिसांकडून हिंदू विरोधी वक्तव्य झाल्याचा आरोप केला गेलाय। भाजपा पदाधिकारी अक्षता तेंडुलकर यांनी या संदर्भात तक्रार केली आहे। जेव्हा वर्दीतला ट्रॅफिक हवालदार बांगलादेशमधले 10-15 लोक मेली तर तुम्ही एवढे कार्य होता, अशा प्रकारची ही वक्तव्य होती। वर्दीधारी पोलिसांकडून हिंदू विरोधी वक्तव्य केल्याची तक्रार भाजपा पदाधिकारी अक्षता तेंडुलकर यांनी केली आहे। हे पोलीस हवालदार सय्यद आहे ना, ते बोलतायत की बांगलादेशमध्ये हिंदूंना मारलं तर काय झालं, थोडे बहुत हिंदू मेले तर काय झालं। तुम्ही ड्युटी मध्ये राहून तुम्ही असं बोलताय आणि मोदीजींच्या विरोधात बोलत होता। आता क्या बोली? बराबर है, बांग्लादेशी हिंदू में मार, बराबर है, हिंदू बराबर है, मुसलमान हिंदू को मार रहे थे। क्या बोले? मैं बांग्लादेश कशाला खोटा बोलताय? कोणाला खोटा बोलताय? है ना खोटो? हे कोण आहे? आप कौन है रे? झूठ बोलताय? मुंबई पुलिस आहे। तुम्ही बोललात मला सगळ्यांनी मिळून मारा म्हणून। हा, तुम्ही बोललात आता सगळे मुसलमान मिळून। हे पोलीस हवालदार सय्यद आहे। जेव्हा वर्दीत असलेले जे ट्रॅफिक हवालदार मला सांगतो की बांगलादेशमध्ये 10-15 जे हिंदू मेले तर तुम्ही एवढा रिॲक्ट का करता, किंवा तुमचे पंतप्रधान बाकी मणिपूरच्या गोष्टीला तोंड काय उघडत नाही, ह्याला बोलायचा अधिकार कोणी दिलं? एक तरी तुझं काम काय होतं? जे रोडवर जे ट्रॅफिक जॅम आहे, इल्लीगल हॉकर्स घुसलेत किंवा इल्लीगल पार्किंग आहे, ते क्लिअर करायचं काम होतं की नाही? माझा प्रश्न तेवढाच होता, गेट नंबर 2 समोर गाडी का लागले ते क्लिअर करा। मग ह्यानी ते राजकारण स्टेटमेंट द्यायची गरज काय होती?